नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. वाढवतात आणि आज जवळपास सगळाच भरलेला दिसतो. उद्याच्या लोकांना बाहेर बसण्याशिवाय पर्याय नाही असं वाटतं. उद्या सकाळी टाईम वाढवायला पाहिजेत. खरं म्हणजे चटक लागायला नको त्याची कारण की सकाळचं आवडलं की पुन्हा संध्याकाळची आपला येईल. महाराज 9ला संपते, जरा अजून 9:30 करा. आणि त्यापेक्षा आपण एक योगायोग आहे बरं का अकोल्याचा. काही चमत्कार आहे म्हणा किंवा तुमची स्तुती करतो अशातला काही भाग नाही. मी कुठे कीर्तनाला जात नाही. सध्या कीर्तनही बंद केलेले आहेत. आणि एक तुकोबारायांची कृपा, ज्ञानोबारायांची कृपा, सहज आदिशक्ती मुक्ताई मंडळ जे मुळात पारमार्थिक नव्हतं, म्हणजे कार्यक्रम कसा करावा हे इथल्या, आता तुम्हाला या कार्यकर्त्यांची कल्पना नाही आहे, पण मला माहिती आहे कसे कार्यकर्ते आहेत. कार्यकर्ते चांगले आहेत, पण चांगलं कसं करावं याची कल्पना नाही. आणि हळूहळू सगळा एक ग्रुप तयार झाला. आणि मग सुरुवातीला छोटा सप्ताह, पहिल्या वर्षी ज्ञानेश्वरी, दुसऱ्या वर्षी थोडे लोक जास्त आले, तिसऱ्या वर्षी थोडं आपण करून पाहिला एस टी स्टँडकडे. मंडळ हेच होतं. मागच्या वर्षी ज्ञानेश्वरी ठरली आणि अचानक गाथा सांगितला, तरी तुम्ही तो स्वीकार केला. आणि यावर्षी कार्यकर्त्यांचा अवधी कमी होता. 18 तारखेला ठरलं की बुवा माझ्याकडे 5 दिवस आहेत, काढता येऊ शकतात. ते म्हणले काय हरकत नाही, 5 दिवस तर 5 दिवस. या 18 डिसेंबरला ठरलं की 31 पासून सुरू करायचं. आणि एवढ्या लवकर जलद गतीनं कौलखेडच्या लोकांनी, अकोल्याच्या लोकांनी प्रतिसाद दिला आणि 10 दिवसामध्ये एवढी उभारणी झाली. हे खरं म्हणजे तुमचं प्रेम आहे म्हणून मला सांगायला जरा बरं वाटतं. एवढ्या जलद गतीनं आपण करू शकतो. आणि श्रोता इथं माणसं आणण्याची पंचायत आहे हो. एखाद्याचं भाषण असेल किंवा काय असेल तर लोक येत नाहीत. आणि इथे जो श्रोता वर्ग येतो, इथूनच कॅसेट तयार झालेली आपल्या 9व्या अध्यायाची. आणि स्त्रियांच्या बाबतीमध्ये काही स्तुती म्हणून नाही, चमत्कारच वाटतो. इतका शांत बसलेला वर्ग, म्हणजे का स्त्रियांना नावं ठेवतात गप बसत नाहीत म्हणून. पण इथं किती शांत बसलेला आहेत, कोणाचा आवाज नाहीत, कोणाचं काही नाहीत. थोडा आवाज वाढव रे तुझा. आणि अशा रीतीनं चाललेला हा एक, आणि एक हे आहे, प्रेमाने चाललेला सप्ताह आहे, निष्काम कर्म आहे तुमची. मला सकाळी त्यांना उपनिषद वगैरे शिकवतो. एक माझी अशी इच्छा, मलाही प्रत्यक्षीकरण होईल आणि पुन्हा ग्रंथ अजून तुमचा समजून निघेल. आणि मी असं गृहीत सांगणाऱ्याचं महत्त्व संपलं. मी एवढं सगळं समजल्यानंतर दारू पिऊन पश्चाताप करतात. काय माणसं आहेत बघा. दारू पिऊन सांगतात की दारू पिणं चुकीचं आहे. हे सगळं मला माहिती आहे. पितात बिचारे, काय त्याला नाईलाज असतो, इलाज नसतो. तो त्यांचा कर्माचा भाग आणि प्रारब्धाचा भाग असा आम्ही विभाग लक्षात घेऊन तो बाजूला केलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराविषयी आपली चिंतनाची व्यक्ती चालू आहे. तो जो गाथा आहे, जो डोहातून वर निघालेला आहे, श्रद्धा, अंधश्रद्धा, मतभिन्नता हे संसाराचं वैशिष्ट्य. एका मतावर सगळे लोक स्थिर असू शकत नाहीत. सगळ्यांचं एक मत असू शकत नाही. लक्षात येते.
सगळ्यांचं एक मत असू शकत नाहीत आणि एका मतावर सगळे स्थिर होऊ शकत नाहीत. ही सृष्टीची बनावट अशा पद्धतीची आहे. रुचीनाम वैचित्र्या द्रुजकुटील नाना पथजुषाम. काही लोकांना अवघड रस्ते आवडतात, काही लोकांना हायवे आवडतो, पर्वतारोही त्यांचा छंद आहे. जेवढा डोंगर अवघड असेल ना त्याला चढायला बरं वाटतं. वर गेल्यानंतर काही अमृताचं तळ ठेवलं असं थोडंसं. एव्हरेस्ट पर्वत चढवून जातात, तिथं काही अमृताचं तळ आहे का? नाही. इंटरेस्ट आहे त्यांना. काही लोक सरळ मार्गी आहेत. वारकरी संप्रदाय हा जरी प्राथमिक क्षणी अवघड वाटत असेल ना तरी हा राजमार्ग आहे. अडचण नाही, कुणाचा सल्ला नाही, कुणाचा उपदेश नाही, कुणाचं काही नाही. वारकरी संप्रदाय इतकं पारदर्शी संप्रदाय या पृथ्वीवर दुसरा नाही महाराज. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ज्ञानोबराय तुकोबरायांनी सगळ्या संकल्पनेतून तुम्हाला मुक्त केलं. अर्थ लक्षात आलाय काय बोललो? सगळ्या संकल्पनेतून मुक्त केले. आटच नाही वारकरी संप्रदायामध्ये. अमुक प्रकारचं असलं पाहिजेत अशी आट नाही आहेत. कसंही असा तुम्ही. आणि जर तुम्हाला गुरु मान्य नसेल, प्रवचन मान्य नसेल, कीर्तन मान्य नसलं तरी संप्रदायात राहू शकता. हे संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. कुठला संप्रदाय असा? नमाज जर अदा नाही केली तर मुसलमान नाही, चर्चमध्ये जर नाही गेले तर ख्रिश्चन नाही. पण वारकरीमध्ये असं आहे का ज्ञानेश्वरी नाही वाचली, गाथा नाही वाचला? असं काही नाही. इथं मार्गच असा आहे भजन. तुका म्हणे येथे भजन प्रमाण. घरात बसून, ते पण वैशिष्ट्य बरं का. भजन करायचं म्हणजे मंदिरात येऊन भजन नाही करायचं बरं का. तुकोबारायचा अभंग सांगतो म्हणजे कळेल तुम्हाला. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. घरा नारायण घरा येतो, त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. मंदिरात जाऊच नका, घराचं मंदिर बनवा, हृदयाचं मंदिर बनवा, देवाला तिथे आव्हान करा. हे वारकरी संप्रदाय, हे शिकवण आहे. नसेल ज्ञानेश्वरीचा अर्थ कळेल, गाथा माथ्यात बसत नसेल, ठीक आहे. भजन नामजप. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरते. नामचिंतन. म्हणून याचं ऐकलंच पाहिजे. याचं फक्त ऐकण्याचा अर्थ एवढाच आहे, चालण्याकरता तो सपोर्ट आहे. नेमकं वारकरी संप्रदायात आपल्याला यायचंय जायचंय कसं करावं लागेल ते ऐकणं हे सहकारी होतं. म्हणून ज्ञानोबरायांचं तुकोबरायांचं वैशिष्ट्य असे स्वतंत्र. हे का सांगतोय तुम्हाला? तुकोबराय स्वतंत्र आहेत म्हणून सांगतो. तुकोबरायांनी कोणाकडेही गेलेले नाही, कोणाचंही ऐकलेलं नाही आणि कोणालाही मानलेलं नाही, तरी मान्यवान झाले तुकोबराय. शब्दप्रयोग आहे का? जन्मजात वारकरी घराण्यामध्ये जन्म आणि विठ्ठल आराध्य दैवत, दुसरी मान्यताच नाही. तुकोबरायचा अभंगच आहे विठ्ठलाच्या बाबतीमध्ये. विठ्ठल कुळीचे दैवत. माझं नाही, ज्या कुळात जन्माला आलो त्या कुळातला परमात्मा म्हणजे विठ्ठल. विठ्ठल सगळंच संपला, विषय संपला. विठ्ठल कुळीचे दैवत, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेक आपे काम नाही आता. आणि शब्द फार सुंदर आहे बरं तुकोबरायांचा. अशी उपमा देतात तुकोबराय. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. शब्द नीट आहे का? बोलण्याची पद्धत वेगळी. पतिव्रता नवऱ्याला मानते असा अर्थ नाही आहे या शब्दांचा, किंवा पतिव्रतेचं पतीवर प्रेम आहे असा अर्थ नाही आहे. पतिव्रतेला प्रमाण वेद नाही आहेत, नातेवाईक नाही आहेत, आईबाप नाही आहेत. भ्रतार प्रमाण, तो जे म्हणेल ते प्रमाण पतिव्रतेसाठी आहे. अर्थ कळाला?
मग हे तुकोबारायांनी मारलेला असा तिरका पट्टा आहे. पतिव्रता असेल तर तिला प्रमाण कोण आहे? भ्रतार प्रमाण. आम्हा नारायण तैसा परी. तुमच्यासाठी सांगत नाही आम्ही. पतिव्रता आहात, भ्रतार प्रमाण. मग आधुनिक लोक सांगतात महाराज ही स्त्रियांची गुलामी नाही का? स्त्रीला स्वातंत्र्य कुठे? मला एका स्त्रीने सांगितलं महाराज हे जे तुम्ही स्त्रियांबद्दल बोलता ह्याच्यामध्ये स्त्रियांवर अन्याय वाटत नाही का? स्त्री मुक्तीसाठी आम्ही चळवळ करतो. मी म्हटलं अतिशय चांगली चळवळ आहे. स्त्री मुक्ती अर्थ फार विचित्र आहे बरं. तिला म्हटलं स्त्री मुक्तीसाठी चळवळ करताय, अतिशय उत्तम आहेत. कोणापासून मुक्त व्हायचंय तुम्हाला? नवऱ्यापासून व्हायचंय का? मुलापासून मुक्त व्हायचंय का? मुलीपासून मुक्त व्हायचंय का? कोणापासून मुक्त व्हायचंय ते तर ठरवा. नेमकं तुमचा शत्रू कोण आहे त्याला ओळखा पहिलं. स्त्रियांचं शत्रू स्त्रियाच आहेत. मुलगा शत्रू आहे का त्याचा? का पती शत्रू आहे? दिवस रात्र बाहेर कमवलं जातं घरासाठी, त्याच्यापासून मुक्ती करायची का? आपल्या ब्लडमधून मुलगा जन्माला येतो, त्याच्यापासून मुक्ती पाहिजे का? मुलगे स्त्री मुक्ती म्हणजे नेमकं कोणापासून मुक्ती पाहिजे? ते मुले महाराज आम्ही डोकं लावत नाही, तुमचं चालू द्या. पण एक विनंती, इतका चांगला अर्थ पुरा सांगू नका स्त्री मुक्ती शब्दाचा. आता आमची संघटना चालू आहे ती बंद पडायची. कोणापासून मुक्ती पाहिजे हा महत्वाचा भाग आहे. आणि स्त्री पुरुष हे विभिन्न आहेत. एकमेकांनी एकमेकाशी तुलना करू नयेत हे शास्त्र आहे. अहंकार पतीचा असो किंवा पत्नीचा असो तो घरात नसला पाहिजे. अहंकार दाखवण्यासाठी जग आहे. घरात काय अहंकार दाखवणार तुम्ही? मला कळत नाही का म्हणून पती बरोबर भांडायचं, पत्नीनं भांडायचं मला कळत नाही का म्हणून. घरात भांडण कशा करतात? घर हे दोघांचं आहे. शब्दांचा प्रयोग लक्षात ठेवा काय आहे. स्वयंपाक केला असेल तर स्वयंपाकाचं साहित्य नवरा आणत असतो. तिथं अहंकाराचा प्रश्नच नाही, इगोचा प्रश्नच नाही. मुलगा दोघांचा आहे, मुलगी दोघांची आहे. त्यांचं लालन पालन कसं होईल, त्यांना संस्कार कसे जातील ते दोघांनी ठरवायचं असतं. वडील मारत असेल तर आई प्रेम करते, आई जर मारत असेल तर वडील प्रेम करतो. दोघांनी मिळून मारायचं नाही, ते जगायचं कसं बरोबर नाही. शहरातली दोघंही अहंकारीच. तुझा मुलगा आहे तू घे, ते म्हणजे तुझा मुलगा आहे तू घे. मग असं करू आपण दोघाचा आहे ना, मग हॉस्टेलमध्ये ठेवू. पोराला विचारलं काय, आमच्या दोघांना अक्कल नाही म्हणे. काय? आणि असा मुलगा जेव्हा मोठा होतो तेव्हा आई बाप आपलं अस्तित्व त्या मुलाला दाखवतात. अरे आम्ही आई आहेत, वडील आहेत. पोरगा म्हणतो मी तो हॉस्टेलला होतो. आणि हॉस्टेलला असताना तुम्ही फक्त पैसे पुरवलेत. तुमच्या म्हातारपणाला किती पैसे लागतात मला सांगा, मी महिना पाठवत जाईल. कुठलं प्रेम, कुठलं घर, कुठला अहंकार, कुठलं जीवन. म्हणून उदाहरण जे देतात जगद्गुरु तुकोबाराय फार सुंदर उदाहरण आहे. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैसा परे. आम्ही त्या पद्धतीने भगवंताला प्रमाण म्हणतो. तो जे सांगेल ते आमचं जीवन. आमचं डोकं चालवत नाही. बरं दोघांपैकी एकानेच डोकं चालवावं. दोघांनी चालवलं तर दोन बैल असतील तर एकाच दिशेने चाललेले बरे. एक या दिशेने चालला बैल, त्या दिशेने चाललाय, त्याला जाण्याबद्दल प्रश्न नाहीत. पण मध्ये गाडी वाहण्याची सगळ्यात मोठी अडचणी न्यायची कुठे गाडी. गाडीमध्ये कारमध्ये अनेक पार्ट असतात, अनेक पार्ट असतात, एकमेकाला सपोर्टेड असतात, म्हणून गाडी धावते. सगळेच पार्ट आहेत. रबर आहेत टायरच्या रूपानं, हवा आहे, लोखंडी पार्ट आहेत, इंजन आहेत, बॅटरी आहेत. एकमेकाचा एकमेकाशी काही संबंध नाही.
बॅटरी वेगळी आहे, लोखंड वेगळे आहेत, टायर वेगळे आहेत, हवा वेगळी आहेत, रिम वेगळे आहेत, बॉडी वेगळी आहेत, बसायची कुशन वेगळे आहेत, पण हे सगळ्यामध्ये एकता आहेत म्हणून गाडी धावते. तसं घरामध्ये सगळ्या माणसाची एकता असेल तर घर मंदिर तयार होतं महाराज. हे जगद्गुरु तुकोबारांचं जीवन आहे बरं का. तुकोबारांची पत्नी दुसरी असल्यामुळं जरा त्रास देणारी होती. पहिली पत्नी प्रेम करतेच, दोघाला कुणी नसतं, पण दुसरी पत्नी आलं की जरा तिच्या मनामध्ये शंका निर्माण होती की हा पहिल्या पत्नीचं प्रेम कमी करतो का नाही कुणाला माहिती. पहिली पत्नी याच्या डोक्यातून जाते का नाही काय माहिती, त्याच्या डोक्यातून जाते का नाही पण हिच्या डोक्यातून जात नाही. आणि म्हणून तो वाद निर्माण व्हायचा रोज. एक प्रकरण लिहिलेले जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या पत्नीसाठी. इतकी शिव्या देणारी पत्नी महाराज, पण जगद्गुरु तुकोबाराय जगाचा आदर करणारे आहेत. पत्नीला सुद्धा, शब्द नीट आहे का, पत्नीला सुद्धा जगाप्रमाणे समजून सांगतात, तिच्यावर अभंग लिहितात. कशा करता ओरडतेस, नसेल खायला मिळालं एखाद दिवस उपाशी करू आपण, कळते तुम्हाला काय बोललो. नसेल, पोट म्हणजे एवढा महत्वाचा अवयव नाही की सगळी बुद्धी पोटामध्ये बांधून टाकायची. कळते तुम्हाला, हे बुद्धिमान माणसाचं लक्षण आहे. पोट म्हणजे एवढा मोठा अवयव नाहीये की सगळी बुद्धी त्या पोटासाठी बांधून टाकायची. पोटाचं कार्य, पोटाला लागणारी गोष्ट संपली की बुद्धीला मोकळी करा, बुद्धीला तिच्या पद्धतीने विचार करू द्या. बुद्धीचं कार्य वेगळं आहे. बुद्धीचं कार्य विचार करणं आहे, पोटासाठी पैसा कमवणं हे बुद्धीचं काम नाही आहे. बुद्धी चिंतनात्मक आहे, विचारात्मक आहे. कधी कधी नाईलाजानं नोकरी करावी लागते, तो त्याचा वेळ वेगळा आहे, पण राहिलेला वेळ बुद्धीला असं मोकळी सोडा. मन हे संकल्पना करणारे, सुंदर संकल्पना करा. हृदय आपल्याला जे मिळालेलं आहे ते आपल्यावरच प्रेम करण्याकरता नाही आहेत. त्या हृदयाच्या प्रेमाचा सुगंध जगासाठी वापरा. जग तुमच्यावर प्रेम करेल महाराज. प्रेम वाटा, प्रेम मिळेल. माणूस शेजारी बसला ना तर बसावं असं वाटलं पाहिजे, न बोलता, त्याला प्रेमाचा सुगंध म्हणतात. प्रेम अभिव्यक्त करण्याची गरज नाही आहे की हा माणूस प्रेमळ आहे, बसावं असं वाटतं त्याच्याजवळ, ते प्रेम आहे. आणि घरात घुसू देऊ नये असे नातेवाईक असतात. घुसतात तो भाग सोडून द्या. लोक आम्हाला सांगतात महाराज काय सांगायचे, ते आमचे नात्यातले माणसं आलेत, उठता उठे ना, कसं तरी बळजबरी उठवलं आणि पळून आलो. इतकं जाड प्रेम नसलं पाहिजे बरं का, इतकं त्रासदायक प्रेम नसलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय सगळ्या जगावर प्रेम करतात, पत्नीवर प्रेम करतात. आणि एक दिवशी तिला समजून सांगतात जवळ घेऊन, बाई नको चिंता करू अण्णा या वस्त्राची. शब्द किती सोपे वाटतात बघा तुम्ही. बाईने किती जरी डोकं चालवलं ना तर या दोनच ठिकाणी डोकं चालतं. कपडे भरपूर पाहिजेत, साड्या भरपूर पाहिजेत, आणि पोटासाठी भरपूर कमवून ठेवलं पाहिजेत. तिसरं डोकंच नसतं. मुलाला आपलं झालं, आता मुलाला, मुलाला झालं मुलीला, याच्यात इथपर्यंत तरी थांबलं पाहिजे. नाही, नातवासाठी काय करायचं. एक महिन्यापूर्वी 95 वर्षाची म्हातारी, भगवानगडावर फार तिचं प्रेम, बाबाला फार मानणारी, भगवान बाबांना, आणि 95 वय झाल्यामुळे अंतिम क्षण मोजत होती. तिची जी मुलं आहेत 70-75 वर्षाची आहेत, 70च्या दरम्यानचे आहेत. मला म्हणे शास्त्रीजी तुमच्यावर फार श्रद्धा आहे, गडावर फार श्रद्धा आहेत, पुन्हा काही भेट होणार नाहीत आणि गेल्यानंतर येऊन काही फायदा नाही, गडाखालीच गाव आहे, एकदा भेटून जा. परिवार चांगला होता. म्हटलं ठीक आहे, जिवंत आहे, भेटून जाऊ. भेटायला गेलो. म्हातारी शुद्धीवर होती. पाहिलं, हसली, हात वगैरे फिरवला, आणि मी असं ठरवलं की उद्या परवा दिवशी निरोप येईल, की निरोप दिला म्हणून. तसं काही झालं नाही. 4-5 महिन्यांनी मलाच आठवण झाली निरोप कसा का आला नाही.
मग मी विचारलं, अहो 2-3 दिवसावर आलेली म्हातारी, पण 4-5 महिने झालं अजून काही आता त्याच्या मुलाला कसं विचारावं आपण, काय झालं तुझ्या आईचं, गेली का नाही बिचारी? हा काही चहा पिण्याचा विषय आहे का? पण आता ते मला पण राहावे ना, मला कसं काय सांगितलं नाही बुवा निरोप आलेला, निदान एवढं आवडीचं घर आहे. मग एक दिवशी विचारलं मी, का हो आपल्या आईची तब्येत कशी आहे? फार चांगली आहे, दुरुस्त झाली म्हणजे, आता खाते पिती चालते फिरते सगळं व्यवस्थित चालू आहे. पुन्हा उत्सुकता, एका दिवस हा तिचा शेवटचा दिवस असताना सगळे व्यवहार पुन्हा न बोलवता मी भेटायला गेलो. 95 वर्षाचं वय म्हणजे नेमकं फिरती कशी बघावं म्हणलं. एवढ्या गेलो तिथं त्या आजीजवळ बसलो, म्हणलं बाई काय चाललंय? आला बरं झालं बाबा, हात फिरवणं म्हातारे माणसाचं. आणि चहा वगैरे झाला, निघताना मला म्हणे बाबा एक काम आहे. मी म्हणलं आता हिचं काय काम आहे बाबा 95व्या वर्षी? म्हणलं बाई काही काम नाही, काम आहे म्हणे, सांग ना. नाही म्हणे यांना जरा बाजूला करा, माझ्याबरोबरचे जे सेवक होते ते बाजूला गेले. म्हणे सगळं व्यवस्थित झालं बघ, पण ते नातवाला नोकरी लागे ना तेवढा आशीर्वाद द्या. ते म्हातारे अजून जिवंत आहेत, मला तर दिशाच कळेल ना नेमके कुठे आहेत. नोकरी लागणार नाही अशातला भाग नाही, पण मरणाच्या दारातून परत आलेली स्त्री, माझा शब्दप्रयोग आणि सिद्धांत लक्षात ठेवा, मरणाच्या दारातून परत आलेली स्त्री नातवाच्या नोकरीसाठी पुन्हा चिंता करते, मृत्यू दिसत नाही, हा चमत्कार आहे. किती मोह प्रविष्ट असावं, मोहाने किती आक्रमण करावं. तुकोबराय तेच सांगतात, अंत नाही मोहाचा. मग अन्न आणि वस्त्र याची चिंता जास्त. जगद्गुरु तुकोबराय आपल्या पत्नीला समजून सांगतात, नको चिंता करू. तुझी चिंता कशाची आहे? काही देव मिळावा म्हणून चिंता आहे? काही उद्धार व्हावा म्हणून चिंता आहे? नाही, अन्ना या वस्त्राची, अन्न आणि वस्त्राची चिंता करू नकोस. माझ्या पाठीमागं पांडुरंग आहे, उपाशी ठेवण्यामध्ये का होईना त्याचा काहीतरी हेतू असेल, पण तू चिंता करू नकोस, समजून सांगतात. पण काय ते तुकोबाराच्या घरातलं दारिद्र्य असं होतं महाराज. कीर्तनासाठी बोलवायला लोक यायचे तुकोबारायला, अर्थ नीट समजून घ्या बरं का कायचं सांगतोय ते. कीर्तनासाठी तुकोबारायला लोक बोलवायला यायचे, आणि तुकोबारायला कीर्तनासाठी बोलवायला लोक घरात आले की त्यांच्यावरती फिसकटायचे, यांनी बर्बाद केलं माझ्या नवऱ्याला. बघा, कीर्तन करतात म्हणून बोलवायला आले, आणि आलेल्या माणसावरच धावून पडायचे. काम नाही, धंदे नाहीत. बायकोचा शब्द बरं का, उठीते ते कुठीते टाळ, वाजवत नाही टाळ बरं का, कुठतात. हे तुकोबराच्या बायकोनी म्हणावं. मला एक सुशिक्षित माणूस म्हणलं, काय हे टाळ कुठेपणा चालू आहेत? म्हटलं तुझा काय दोष आहे? तुकोबराची बायको जर टाळ कुठणं म्हणते, तू तर फार लांबचा आहेस. तुला हे शब्द सुचणं माझ्या दृष्टीने काही विशेष नाही आहे. आणि ती आलेल्या माणसावर जी रागवायची तुकोबारांची पत्नी, मग तिला फार समजून सांगितलं तुकोबारांनी, अगं आपल्या घरात जी माणसं येतात, फार श्रीमंताचं घर आहे म्हणून येतात असं तुला वाटतं का? कोण येतो आमुच्या कशाला घराला? काय ज्याला त्याला नाही धंदा? स्त्रीचा आणि तुकोबाराचा संवाद आहे, देवाचा आणि भक्ताचा, संताचा आणि तुकोबाराचा संवाद नाही कळला तरी चालेल, पण नवरा बायकोचा संवाद कळला ना तरी तुमच्या घरात संवाद तयार होईल. फार गंभीर शब्द आहेत तुकोबारायांचे. कोण येतो आमुच्या कशाला घराला? कोण कशाला आपल्या घरात यायला लागले? ही झोपडी आहे तुझी, काय ज्याला त्याला नाही धंदा? जी लोक घरात येतात त्याच्यावर तुटून पडतेस तू, त्यांना काही काम धंदा नाही का? पण आपल्या घरात येतात ना याच्याकरता की देव माझा सोयरा झाला म्हणून ते लोक आपल्याकडे येतात. एवढं वाक्य कायम लक्षात ठेवा. हे तुकोबाराय आपल्या पत्नीला सांगतात, देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे.
देवावर मी प्रेम करतो म्हणून लोक माझ्यावर प्रेम करतात. नाही तर त्यांना काही धंदा नाही, त्यांना काही उद्योग नाही, त्यांना काही प्रतिभा नाही आहे. सगळं त्यांच्याकडे आहे, सगळ्या अर्थानं श्रीमंत आहेत. शिवाजी महाराजांनी कीर्तनासाठी यावं तुकोबरायांचे आहे काही साधी गोष्ट. देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे. आणि कीर्तनाचं वर्चस्व, कीर्तनाचा प्रभाव इतका आहे. तुकोबराय मूळचे व्यापारी आहेत 8 पिढ्याचे. आणि शनिवार वाडा ही तुकोबरायांची सासरवाडी आहे, गुळवे कंपनीची. कसबा पेठ म्हणजे जिथे शनिवार वाडा आहे तिथलीच सासरवाडी आहे. शिवाजी महाराजच्या घराण्याशी नातेसंबंध आहेत तुकोबरायांचे. गुळवे म्हणून आडनाव आहेत. त्यांची मुलगी तुकोबरायांची पत्नी. कसे संबंध आहेत तुकोबरायांचे. आणि व्यापारी असल्यामुळं अनेक वेळा व्यापारामध्ये तोटा तयार होतो, म्हणून माणूस कमी होतो असा त्याचा अर्थ नाही. धंद्यामध्ये तोटा आला म्हणजे काही माणसाची बुद्धी कमी झाली का माणुसकी कमी झाली, काय व्यसनामुळे. तुकोबरायांना जो गरिबी आली, तुकोबरायांच्या घरामध्ये जे दारिद्र्य आलं ते उदारपणामुळे आलेलं दारिद्र्य आहे. ते दारूपायी व्यसनापायी असा पैसा खर्च झालेला नाही तुकोबरायांचा. उदारता आहे. लोक उपाशी मरतायत ते तुकोबरायाला देखवे ना, म्हणून घर लुटलं तुकोबरायाने. लक्षात येते काय म्हणून? लोक उपाशी मरू नये म्हणून स्वतःचं घर लुटलं आणि लोकांची पोटं भरले. आज गाथा लोकांची पोटं भरतो, तेच काम चालू आहे अजून. हे जगद्गुरु तुकोबरायांचं वैशिष्ट्य आहे. पत्नीला समजून सांगतायत, कशाला कोण यायला लागले आपल्याकडे, कशाला खवळतीस त्यांच्यावर. देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे. आणि असं गोड समजून सांगतात. सकाळी उठ, देवाची पूजा कर, पत्नीला सांगतात. आणि जर काही थोडंफार जर असेल ना, जिथं तुझी अडचण वाटत असेल देऊन टाक, आणि माझ्यासारखं तू भगवंताचं भजन कर, बघ आपला संसार कसा चालतो. तू चिडतेस, रागवतेस, कुठेतरी अपेक्षा, लोभ अंतःकरणामध्ये आहे म्हणून तुला सफलता मिळत नाही. तुला वाटतं ना लोकांनी प्रेम करावं, माझ्यासारखी हो, भजन कर माझ्याबरोबर, चल माझ्याबरोबर पंढरपूरला. आता काय परिणाम झाला असेल ते काही मी प्रवचनात सांगू तुम्हाला. तुकोबरायांच्या वाणीचा परिणाम चांगल्या माणसावर होतो, चांगल्यावर होतो ठरलं तर. आणि परिणामच करून घ्यायचा नाही असं ठरलं तर ऐकायचंच नाही. ऐकायला येतानाच ठरवतात. शब्दांचा प्रयोग बघा काय, हे ऐकायचंच नाही. आता अगोदरच जर ठरवलं तुम्ही ऐकायचंच नाही, काही परिणाम होत नाही जीवनात. हे मानवी जीवनाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. जर ठरवलं तुम्ही ऐकायचंच नाही, काय करणार आहे कोण त्याला, काही उपाय नाही त्याला. नाही ऐकलं तुकोबरायांच्या पत्नीनं, नाही परमार्थ. आणि किती जन्माचं पुण्य की तुकोबरायांच्या पत्नी होण्याचं भाग्य मिळावं. दर्शन ज्याचं भारत घेतो, ज्ञानोबराय ज्यांना आपलं म्हणतात, अशा व्यक्तींच्या घरात पत्नी म्हणून तिला वावरायला मिळावं. महाराज काय अनंत जन्माचं पुण्य तिचं. पण डोळे उघडले नाही हा दोष. कधी होतं जीवनामध्ये, अशा पद्धतीचा योग येतो जीवनामध्ये. जगद्गुरु तुकोबा फार स्वतंत्र उपदेश प्रकरण आहेत आणि अतिशय सुंदर रीतीनं आपल्या पत्नीला समजून सांगतात. रागवू नको, खवळू नकोस. फार चिडचिड केलं म्हणजे संसार चांगला होतो ही समजूत चुकीची. समजलं का तुम्हाला? फार ओरडून बोललं म्हणजे लोकांना कळतं असं नाही. फार चिडचिड केली म्हणजे प्रभाव पडतो असं नाही. मूर्ख समजतात लोक. व्हायचं तेच होत असतं, घडायचं तेच घडत असतं. आणि प्रारब्धाच्या योगाने घडणाऱ्या घटना ह्या टाळता येत नाही. तुकोबरायांचं वाक्य आहे, 3 गोष्टी तुमच्या हातात नाही आहेत. 3 गोष्टी, अन्न, मान आणि धन. हे तुकोबरायांनी लिहिलेले आहेत. अन्न, मान आणि धन हे तुमच्या हातात नाही आहेत. हे तो प्रारब्धाधीन. अन्न, मान, धन हे तो प्रारब्धाधीन. म्हणून श्रीमंताला अन्न पचत नाहीत. अन्न त्यांच्या नशिबात नाही आहेत, गोळ्या त्यांच्या नशिबात आहेत.
इंजेक्शन त्यांच्या नशिबात आहेत आणि ते आहेत म्हणून औषधाच्या कंपन्या चालू आहेत महाराज, नाही तर काय खरं आहे. गरिबाने कुठे इंजेक्शन विकत घ्यायचे असतात का 50-50 हजाराचे? झेपते का ते महाराज गरिबाला? एखाद्या ठिकाणी जर गाठ आली, गरिबाला विचारणारे जरा गाठ आहे चेक करून घे, जाऊ द्या ना, कशाला चेक करायची तिला, काय करणार आहे करून करून? दुखत तर नाही ना, मोठी झाल्यावर बघू, जसं काही पोरगीच आहे ती. आणि श्रीमंताला ताप आला, नेहमीच ताप असतो, पण श्रीमंताला ताप आला, तापाला सुद्धा असं वाटतं काय माणूस आहे, 2-4 दिवस मुक्काम करावा. सगळी शिस्त, ताप आला सगळे व्यवहार बंद. पलंग कोमल, पांघरायचं कोमल, आणि अशी माणसं उभी राहिलेली, जसं काय आत्ताच जातो काय, आणि सगळी दक्षता घेतात. तोंडामध्ये नळकांडी टाकलेली, किती टेम्परेचर आहे, डोक्यावर गरम मिठाच्या पट्ट्या, पायदाव सगळे उभे आहेत. याला ताप, ताप म्हणजे काही मोठा रोग असतो असं समजता का तुम्ही? पण श्रीमंताचा ताप आहे, तो अनेकांना ताप देणारच. लगेच फोन, ताप आलाय, ताप आला, सगळे धावून येतात. अहो तुमचं भाग्य, तुम्ही डोळ्याने बघा, अकोला जिल्हा म्हणजे सगळ्यात जास्त तापणारं वातावरण, उष्णता सगळ्यात जास्त, किती उष्णता असते या भागामध्ये. आणि असे शेतकऱ्याला जर ताप आला, भेटच नाही, तापासह नांगरटीला. त्याला विचारा, थोडं ताप आहे, कणकण आहे, नको जाऊ. महाराज काय करताय ताप? त्या तापाला असं वाटतं की चुकीच्या माणसाकडे आलो आपण. त्याला ताप आला नाही, तापाला ताप येतो, निघून जातो. एवढी ताकद, एवढी मानसिक ताकद त्या व्यक्तीमध्ये असते, नाही रोगाला जुमानत. म्हणून हे श्रीमंत माणसाचे दवाखाने, कंपन्या, हे जेवढे पाप करणारी मोठी माणसं आहेत ना, त्यांच्या सोयीसाठी निर्माण झालेले सगळं आहे. आणि मग ते 25 लाखाचं ऑपरेशन, 50 लाखाचं. काही भारतातले माणसंसुद्धा मला म्हणे, महाराज थोडंसं हार्टमध्ये प्रॉब्लेम आहे, अमेरिकेत जाऊन ऑपरेशन करायचं. मी म्हटलं इथं करा ना. नाही म्हणे इथं नाही करायचं. मग तिथं काय वेगळं आहे का तिथे? नाही म्हणे महाराज चला, पैसा जास्त आहे ना. इथे कौशल्यवान लोक आहेत, नाही विश्वास बसत. त्याचं कारण आहे पैसा. मूळ मुद्दा लक्षात ठेवा काय. म्हणून थोडी गोष्ट आली, पैसा आला, गोळ्या फसतात, अन्न त्यांच्या नशिबातच नाही. काही वेळेस गरीब माणसाला गावामध्ये मान असतो, गावच्या पाटलाला तेवढा मान नसतो. सप्ताहाची वर्गणी, गावातली वर्गणी गरीबाकडे ठेवायला देतात, पण गावातल्या श्रीमंताकडे देत नाही. मी विचारलं असं का? म्हणे महाराज इमानदार माणूस, याला म्हणतात मान, प्रारब्ध अधीन. बुद्धिमान लोक 1000 प्रकारचे असतात, एखादा चमकून जातो, प्रारब्ध अधीन. आणि धन, पैसा हा नशिबानेच मिळतो, कष्टाने नाही मिळत महाराज. कर्म पाहिजेत, पूर्वजन्मीचं प्रारब्ध पाहिजे. अंगठा बहादर लोक, ज्यांना वाचता येत नाही, लिहिता येत नाहीत, मराठी नीट बोलता येत नाहीत, 10-10, 15-15 CA ऑफिसमध्ये त्यांच्या काम करायला. रिटायर झालेले कलेक्टर त्यांची फॅक्टरी सांभाळायला, आणि त्यांचा मालक अंगठा बहादर आहे, पण भाग्य ना त्याला काय करतात. अन्न मान धन हे तो प्रारब्धातील. याच्या मागे लागून नरदेह बर्बाद करू नका, हे मिळणारच. तुम्हाला मोठं उदाहरण सांगतो, हे फार छोटं सांगितलं तुम्हाला, सिद्धांत सांगितले. भगवान श्रीकृष्ण जन्मजात पांडवाच्या बाजूने, आलं लक्षात? जन्मजात पांडवाच्या बाजूने. वनवास चुकला नाही महाराज, वनवास चुकला नाही. आणि जन्मजात दुर्योधन कृष्णाच्या विरोधामध्ये, कधी गरिबी आलीच नाही. एवढं कळलं तरी पुष्कळ झालं.
मला आजही लोक विचारतात, महाराज भजन नाही पूजन नाही पण माणूस श्रीमंत होतो. म्हटलं दुर्योधन श्रीमंत होतो, त्याच्याविषयी कशाला बोलतोस? जन्मजात भगवान श्रीकृष्णाच्या विरोधी दुर्योधन, गरिबी कधी आलीच नाही. आणि महत्वाची गोष्ट सांगतो, मान कधी मिळाला नाही. वनवासात पांडव गेले, ऋषी मुनी संत त्यांच्या ठिकाणी गेले, पण दुर्योधनाकडे जात नव्हते. त्याला म्हणतात मान. वनवासामध्ये पांडव आहेत, संतांनी त्यांचा त्याग नाही केला, याला म्हणतात मान. शेजारी बंगला आहे, पण चांगला माणूस झोपडीमध्ये जातो, त्याला विचारावं बंगला आहे, त्यांची त्यांना लखलाप नको. त्याने विचारलं नेमकं काय? नाही म्हणे, महाराज तुम्ही विशेष काढू नका. सर्वसामान्य माणसाला नाही महाराज, ते कुत्रच एवढं मोठं आहे त्या बंगल्यामध्ये. नाही, अर्थ नाही कळला अजून. बंगल्यामध्ये कोण मोठं आहे? तुमच्यासारखीची ही अवस्था तर नवीन ठिकाणी काय व्हायचं? महाराज त्या बंगल्यात कुत्रच मोठं आहे. मग ज्या घरात कुत्रं मोठं असतं त्या घरात माणसं जात नाहीत, साधू संत जात नाहीत. वनवासामध्ये पांडव आहेत, फरक पडत नाही, राज्य एक वनवास आहे. आणि पुन्हा सांगतो तुम्हाला तो मान. राजे असून द्रौपदीने माळ घातली नाही. द्रौपदीचं स्वयंवरामध्ये सगळेच गेले होते, पण साध्या वेशामध्ये अर्जुन, आणि माळ घालावी लागली द्रौपदीला. चुकत नाही नशिबातलं. ठरलेल्या गाठी असतात, ठरलेली भेट असते, ठरलेले सिद्धांत असतात. वनवासात गेलं म्हणून द्रौपदीचं काही नुकसान झालं, अर्जुना नाही आली. म्हणून प्रारब्ध असं विचित्र असतं, कर्म असं विचित्र असतं, त्याचे सिद्धांत, त्याचा भोग हा भोगावाच लागतो. अतूट सिद्धांत आहे हा. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचं म्हणणं असं आहे की कधी प्रारब्धावर नाराज होऊ नका, जीवनावर नाराज होऊ नका, भोगाकडे पाहू नका, पण जे अतिरिक्त बुद्धी मिळालेली आहे ना तिला असं मोकळी करा, विचार करा, विचार चैतन्य जागृत करा. आणि या जन्मामध्ये साधू संतांचं ऐका, पुण्य करायला प्रारंभ करा. कधी ना कधीतरी ते फळाला आल्याशिवाय राहणार नाही. आजची वेळ या ठिकाणी आपली पूर्ण होते. 2 तास निघून जातात पण तुमच्या लक्षात येत नाही. माझं लक्ष असतं बरं का. यम आणि नचिकेता मृत्यूचा आणि मुलाचा संवाद आहे आणि सरळ वेदातलाच आशय आहे आणि अतिशय सुंदर आहे. मृत्यूशी कसं बोलावं, मृत्यू म्हणजे काय याचं साक्षात विवेचन जे यजुर्वेदामध्ये आलेलं आहे, कठोपनिषदामध्ये, त्याचं सकाळी 9:30 वाजता चिंतन आहे. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका. आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.